मुद्दाम उल्लेख केलेला आहे. आज संत तुकाराम महाराजांची बीज आहे आणि या निमित्तानं आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीकांत पाटील सर यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहोत. खरोखर 34 वर्षाचा अखंड प्रवास आदरणीय सरांनी आत्ता व्यक्त केला. आजचे प्रमुख पाहुणे हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध वक्ते आहेत. विचारांची ताकद आयुष्यात काय असते हे जर मिळवायचं असेल तर त्याची सुरुवात महाविद्यालयातल्या प्रत्येक आपल्या सहभागातून होत असते. म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर एखाद्या पाहुण्यांचा आदर्श सतत असावा, वैचारिक प्रबोधन व्हावं, बौद्धिक खाद्य मिळावं, हा महत्त्वपूर्ण उद्देश असतो. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे आहेत त्यांचा अगदी म्हणजे मोजक्या शब्दात मी परिचय आपल्यासमोर मांडताना सांगेन की सर एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत, महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. विशेषतः दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरतं. गेली 5 वर्ष ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून परिसंवादातून बोलताना आपल्याला दिसतात. खरोखर विद्यार्थ्यांना समोरचा आदर्श एखादी बौद्धिक व्यक्ती कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण सर आहेत. सर या ठिकाणी माध्यमिक लेवलवर जरी काम करत असले तरी सुद्धा सरांनी शैक्षणिक त्यांची जी गुणवत्ता आहे ती खूप प्रभावी आहे. सर MA PhD आहेत, त्याचबरोबर सर नेट सेट परीक्षा पास आहेत. त्याचबरोबर सर बळवंतराव यादव हायस्कूल पेठ वडगाव या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतात. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 1995-96 या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठामार्फत दिला जाणारा भारताचे राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष RS चिदंबरम यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू द. ना. धनागरे यांच्या हस्ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासन आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा ग. माटखोलकर साहित्य संशोधन पुरस्कार 2007 साली त्यांना नांदेड इथं मिळाला. त्याचबरोबर भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार 2013-14 डॉक्टर म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना मिळालेला होता. त्याचबरोबर या ठिकाणी बाल कादंबरी त्यांची जी आहे ती अलीकडच्या काळात खूप गाजलेली आहे. 2021 मध्ये शासन प्रतिनिधी म्हणून रणजित दौंडकर, ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील यांच्या हस्ते ही त्यांना या ठिकाणी साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. सरांची ग्रंथसंपदा विपुल आहे. एक शिक्षक म्हणून ज्यावेळेला ते वावरतात त्यावेळेला खरोखर लिहिणं, बौद्धिक म्हणजे इतरांच्यावरती काहीतरी बोलत राहणं किंवा आपला वेळ नको त्या ठिकाणी घालवणं यापेक्षा काहीतरी निर्माण करणं याला सर महत्त्व फार देतात. रसिक श्रोते हो, त्याचबरोबर शब्दतरंग, माती आभाळाची बोले हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात या ठिकाणी काम करताना सरांची सामाजिक नाट्यसृष्टी नावाचा समीक्षा ग्रंथही खूप प्रभावशाली ठरलेला दिसतो. सरांचं आत्मकथन आहे खडू फळा आणि मी, ते वैचारिक पातळीवर गाजलेलं आहे. विचार वैभव हा स्फुट लेख संग्रह आहे. लिहू आनंदे हे संपादन आहे. ओयासिस हा काव्यसंग्रह आहे. बदलत्या संस्कृतीचा वेध घेणारं पुन्हा संपादन आहे. ज्ञानसूर्य एक त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे. लॉकडाऊन त्या काळात त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे, लॉकडाऊन या नावानंच प्रसिद्ध झालेली आहे. ऊसकोंडी ही एक त्यांची कादंबरी आहे. चला व्यासपीठावर छंद माहितीवजा आधारित साहित्य आहे आणि सूत्रसंचालनावर सरांचं खूप सुंदर पुस्तक आहे. खरं तर सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टीचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रास्ताविक करताना किंवा आभार मानताना किंवा या ठिकाणी परिचय करून देताना सुद्धा मूळ उद्देश सांगणं हाच एक महत्त्वाचा दृष्टिकोन असलेला सरांनी या पुस्तकामध्ये खूप सुंदर मांडणी केलेली माझ्या वाचनामध्ये आलेली आहे. त्यानं पाणी फेरा, काळ्या दगडाची रेख हे त्यांचे कविता संग्रह आहेत. अशोक शिरसाट व्यक्ती आणि वाङ्मय हा समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. बालकुमार साहित्यासाठी त्यांनी व्यासपीठ, चिमुकल्यांची भाषणे भाग 1, चिमुकल्यांची भाषणे भाग 2, त्रिदल, सुयश भाषणे, ज्ञानसंवर्धन व्याकरण, त्याचबरोबर गावशिवारातील फिनिक्स ही बाल कादंबरी म्हणजे बालसाहित्यिक म्हणूनही त्यांनी खूप नाव कमावलेलं आहे. आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा सहभाग 1993 सालापासूनचा त्यांचा आहे. धाराशिव परिसंवाद सहभाग, 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि यावर्षी सातारला झालेलं 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन यामध्ये सुद्धा त्यांनी ग्रामीण साहित्याचा वेध घेणारा भाषण त्यांचं खूप इम्प्रेसिव्ह ठरलेलं होतं. म्हणजे परिसंवाद, राष्ट्रीय चर्चासत्र, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य सन्मान याच्यामध्ये सरांचा सहवास जो आहे तो खूप प्रभावी असलेला आपल्याला दिसतो. सन्मान त्यांना बालसाहित्य सभा कोल्हापूरच्या वतीने मिळालेला आहे. 25व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्याचबरोबर चिकोडीच्या साहित्य संमेलनामध्ये कोंगनोळीला त्यांना सन्मान मिळालेला होता. मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या आयोजित दुसरं विभागीय साहित्य संमेलन जे कोल्हापूरला झालं त्या परिसंवादामध्ये सरांनी सहभाग घेतलेला आहे. अनेक पदं सरांनी भूषवलेली आहेत. अध्यक्ष बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर, कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वारणानगरच्या शाखेमध्ये ते उत्तम प्रकारे काम करतात. हा एक त्यांचा धावता परिचय मला करून देताना असं वाटतं की एखादा माणूस आपल्या आयुष्यात शिक्षक म्हणून वावरताना किती टप्प्याटप्प्यानं काम करतो आणि आपल्या जीवनाचा प्रवास करतो. आज सरांना आपण ऐकणार आहोत. आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणाला चांगल्या पद्धतीनं आपण दाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.